हॉटेल सवाई मल्हार, अस्सल मराठमोळं, बँक्वेट हॉल, एसी नॉन एसी, मुंबई नाशिक महामार्ग, खातोली येथील सुप्रसिद्ध हॉटेल, जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथे संपतो। शहापूरच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। खऱ्या अर्थाने ह्या वाढदिवसाची अनोखी भेट ही कायमची मला स्मरणात राहील आणि रुपेश गुजरे, गणेश राऊत, प्रशांत खर्डीकर, विवेक नार्वेकर यांच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांना पक्षात प्रवेश त्यांचा झाला असं मी जाहीर करतो आणि त्यांना विश्वास देतो तुमचा सन्मान ह्या पक्षामध्ये निश्चितपणाने ज्या पक्षामध्ये तुम्ही होते तिथं होत होता त्यापेक्षा किंवा जास्त सन्मान या पक्षामध्ये तुमचा होईल असा विश्वासही त्यांना या निमित्ताने देऊन परत या सहकाऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो। नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। अखेर शहापुरात मनसेच्या मजबूत किल्ल्याला भाजपकडून सुरुंग। जिल्हा संघटक रुपेश गुजरे यांचा बहुसंख्य कार्यकर्त्यांसह माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश। सत्ता नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुक्यात मजबूत स्थितीत होती। इतर अनेक पक्षांमध्ये पक्ष बदलणे मोठ्या प्रमाणात सुरू असताना मनसैनिक मात्र तटस्थ राहून मनसेचा किल्ला लढवत होते। मात्र मागील 1 ते 1.5 वर्षापासून या पक्षात कार्यकर्त्यांना काही भविष्य नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती। अनेकांचं म्हणणं होतं आपण चालत्या गाडीत बसूयात आणि तशी तयारी देखील अनेक ज्येष्ठ मनसैनिकांनी केली होती। परंतु त्यावेळी मनसैनिकांना रोखण्यात मनसेला यश आले, परंतु खदखद ही कायम होती। त्याच पार्श्वभूमीवर 1 वर्षाने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मजबूत किल्ल्याला सुरुंग लावण्यात भाजपला यश आले आणि बुधवारी 5 मार्च 2025 रोजी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे ठाणे जिल्हा संघटक रुपेश पंढरीनाथ गुजरे यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह कपिल पाटील यांच्या हस्ते सायंकाळी 7:30 वाजता हॉटेल ग्रँड विस्टा येथील वाढदिवसाच्या कार्यक्रमात प्रवेश करून केंद्रीय मंत्र्यांना वाढदिवसाची मोठी भेट दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे फाउंडर सदस्य तसेच ज्यांचे तालुक्यात सर्व समाजाशी चांगले संबंध आहेत असे प्रसिद्ध उद्योजक, खातिवली गावचे रहिवासी तथा मनसे ठाणे जिल्हा संघटक व खातिवली शहर अध्यक्ष रुपेश गुजरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून या प्रवेशात खातिवली ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मेंगाळ, मोनाली ठोंबरे, शहापूर शहर वार्ड क्रमांक 8 येथील शाखा प्रमुख सुदाम वेखंडे, सामाजिक कार्यकर्ते विशाल विषे, वेळोली ग्रामपंचायत माजी सदस्य राजाराम भोईर तसेच आसनगाव, वेळोली व वासिन परिसरातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला असून लवकरच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुपेश गुजरे यांच्या प्रयत्नातून प्रवेश करणार असल्याचे गुजरे यांनी शहापूर गजालीशी बोलताना सांगितले। आज मनसेचे ठाणे जिल्हा संघटक रुपेशजी गुजरे आपल्या फौजफाट्यासह म्हणजे साधारण 100-150 त्यांच्या सवंगड्यासह भाजपमध्ये प्रवेश केला। काय सांगाल आपण यावर? आज 5 मार्च माझा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या खऱ्या अर्थाने शहापूरच्या माझ्या सहकार्याने एक अनोखी भेट वाढदिवसाच्या निमित्ताने मला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात दिले। त्यामध्ये रुपेश गुजरे याच्या नेतृत्वाखाली आसनगाव, वाशिन या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। वेरोळी, गणेश राऊत, प्रशांत खर्डीकर, विवेक नार्वेकर यांच्या नेतृत्वात ही अनेक शहापूरच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। खऱ्या अर्थाने ह्या वाढदिवसाची अनोखी भेट
ही कायमची मला स्मरणात राहील। आणि रुपेश गुजरे, गणेश राऊत, प्रशांत खर्डीकर, विवेक नार्वेकर यांच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांना पक्षात प्रवेश त्यांचा झाला असं मी जाहीर करतो आणि त्यांना विश्वास देतो की तुमचा सन्मान ह्या पक्षामध्ये निश्चितपणाने ज्या पक्षामध्ये तुम्ही होते तिथं होत होता त्यापेक्षा किंवा जास्त सन्मान या पक्षामध्ये तुमचा होईल असा विश्वासही त्याला या निमित्ताने देऊन परत या सहकाऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही अनोखी भेट ही कायमची माझ्या स्मरणात राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।